तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? रक्त रक्तात भिडलंय काय? एक मराठा कोटी मराठा. अण्णासाहेब पाटलांना 1982 ला 1 लाख मराठे जागे केले आणि 2023 ला मनोज पाटलानं कोटी मराठे गोळा केले. म्हणून मराठ्यांचा नारा एक मराठा, एक मराठा. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. वाघ सराठी अंतर्वलीत असला काय, वाघ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असला काय, शेवटी तो ठाणे वाघ म्हणजे मनोज पाटील जरांगे. करेंगे या मरेंगे हम सब करेंगे, लढेंगे जीतेंगे. मराठ्यांचा आवाज आहे, लढेंगे जीतेंगे. रक्ता रक्तात भिडलंय काय? शाबास, जोरदार टाळ्या हो द्या. शांत शांत, खाली बसा, खाली बसा. ज्या महापुरुषानं तुमच्या आमच्या उद्धारासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं, त्या सर्व महापुरुषाच्या विचाराला आणि कार्याला प्रथमतः अभिवादन करतो. सर्व मर्द मराठ्याच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजाव्या, त्यांचं स्वागत करावं, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी. मराठ्यांना प्रश्न पडला असेल का द्यावी? 40 वर्ष झाले मराठ्यांनी लोकांच्या पाठीत सांभाळले. 40 वर्ष झाले मराठ्यांनी लोकांच्या पाठीचा उभाळल्या, पण 40 वर्षानंतर मनोज पाटलांनी सांगितलं, पाटलांनो पाठी आता स्वतःच्या चोंभाळा. या स्वार्थी युगामध्ये काहीतरी काम करायचं असेल तर रडावं लागतं, कुतावं लागतं. या स्वार्थी युगामध्ये रडावं लागतं, कुतावं लागतं. या सराठी आंतरवलीच्या लोकांनी 2 महिन्यापासून घरदार सोडलं, स्वतःची कामं सोडली, मर्द मराठ्यासाठी या गावाने काम केलं. सराठी आंतरवलीच्या मराठ्याच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजाव्या, त्यांचं स्वागत करावं, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी. का द्यावी, कशासाठी द्यावी, प्रश्न आम्हाला पडला. मराठ्यांना 40 वर्ष झाली प्रश्न पडले का? अरे जसं जीवन जगताना या शरीराला पाण्याची गरज आहे, तसं या लेकराला शिक्षण शिकत असताना आरक्षणाची गरज आहे. का मराठे एकत्र आले, का मराठे जागे झाले, का आमच्या देशात चांगली माणसं निर्माण व्हायला वेळ लागतो का नाही? म्हणून तर आमच्या देशात वाघांची संख्या, अरे वाघ किती आहे? कमी आहे का जास्त आहे? जेवण तुमचं झालं नाही का, माझं झालं नाही काय? वाघ जास्त कमी आहे. आणि 4 कोटी मराठ्याला एक वाघ मिळाला. वाघाचं नाव आहे मनोज पाटील जरांगे. वाघाची संख्या कमी आणि कुत्रे जास्त. हल्ली कुत्रे टीव्हीवर लई भोका लावले राव. अगोदर विलायती भोकत होते, आता गावरान भोका लागले. आमचं पाटील कसं आहे, हाथी चलता है कुत्ते भोंकते रहते हैं. अरे हाथी चले बाजार, कुत्ते भोके हजार. हे कुत्र म्हणालं आम्ही जत्रा समजितो. आमचे मराठ्याचे पोरं म्हणले आम्ही तुला कुत्रा समजितो. आणि पाटील कालपासून ते म्हणले जत्रामध्ये आम्ही मनोज पाटलाला देव समजितो. मराठ्यांची पावर आहे. 1.5 महिना झाले अवलाद फिरते मराठ्यासाठी का? आणि मला अभिमान आहे महाराष्ट्रामध्ये पहिलाच काही मराठ्याचा आहे.
त्यामुळे हा क्रॉस आहे का 4 पिढ्याचं आरक्षण तुम्ही आमचं खाल्लं. मनोज पाटील म्हणाले अभी छुट्टी नाही. आरक्षणाचा पोवाडा, मनोज पाटलाचा पोवाडा, शिवरायांचा पोवाडा म्हणजे वाघांची संख्या वाढवण्याचा पोवाडा आहे. आणि ज्या वाघानं हा कार्यक्रम ठेवला आहे सराटी आंतरवाडीच्या वाघांसाठी म्हणतोय एकदा सरपंचाच्या नावाने जोरदार टाळ्या वाजवा. सराटी आंतरवाडीच्या मराठ्यासाठी हा मराठा काय म्हणतोय? लढा यशाच्या निकरकाचा, लढा यशाच्या निकरकाचा, शिवतंत्र बुद्धीचा साजावा, नाचायनी खुशाल नाचावा. पण महाराष्ट्राच्या मराठ्यांनी आरक्षणाचं पुस्तक वाचावं. वाचा आरक्षण म्हणजे काय तुम्हाला कळेल. आरक्षण म्हणजे काय. आम्हाला 40 वर्ष झाले आरक्षणाचा मेळ लागून द्यायला नाही. पण मनोज पाटील म्हणाले ज्याला आरक्षण कळलं तर एका रात्रीत गेला. मराठ्याला आरक्षण आता कळालं. मराठी झोपायला तयार नाही आणि झोपून द्यायला तयार नाही. पावर आहे. अरे पाणीपताच्या युद्धावर मराठ्यांनी रणसंग्राम केला. आजादी अबदानों से, अबदाली अबदानों से, खूंखार विदेशी आंधी से, अबदाली अबदानों से, खूंखार विदेशी आंधी से लड़े शिवराज के पट्टे. क्या खूब लड़े मराठे, क्या खूब लड़े मराठे. टाळी कमी पडती मराठ्यांना. काय आरक्षण? कोणी लढा उभा केला आरक्षणाचा? आरक्षणाची ठिणगी या महाराष्ट्रामध्ये कधी भेटली? कधी कळलं मराठ्यांना आरक्षणाचं महत्व? कधी झाला मराठा समाज जागा आरक्षणाची? का आज गरज आहे मराठ्यांना आरक्षणाची? का 1982 साली इथल्या राज्यकर्त्याला प्रश्न विचारला आमच्या अण्णासाहेब पाटलांना. मराठ्यांची क्रांती सुरू झाली होती. यूं भी किसी की जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लढायाची मराठा जागा झालाय. मराठा आज हक्काची भाषा बोलतोय. नाही मित्रांनो, नाही. 40 वर्ष झाले ही मराठ्यांची लढाई. अण्णासाहेब पाटील कोण आहे? माथाडी कामगार नेता आहे. अरे आमदार असलेला माणूस आमदार. काय कमी होत? काही कमी नव्हतं. बंगला होता, गाडी होती, प्रॉपर्टी होती. पण चिंता मराठ्याच्या पोराची होती. चिंता मराठ्यांच्या अवलादीची होती. आमदार असलेला माणूस आमदार. आणि आमचे 147 गांडू आमदार. आमचे 147 बोलायला तयार नाही. मला प्रश्न पडला हे बोलायला कोण तयार नाही. यायला वाटलं मराठ्याला आरक्षण मिळालं कॉलेज आपले चित्र. मला नेहमी प्रश्न पडतो आपले 147 बोलायला तयार नाही. का बोलत नाही? कालपासून त्यांनी सत्र सुरू केलं राजीनामा. त्याला आकडे का राजीनामा कोणाकडे देत असते? टाळ्या वाजवण्याचा मनातून माझा जोरदार. 2-3 कार्यक्रम करून आलो. त्या कोपऱ्यात उभा होतो. कोपऱ्यात पाटलाला लुडबुड केलेलं चालत नाही. पाटलाचं लक्ष सगळ्या मराठ्यावर आहे. सगळ्या काय क्रांती आहे. क्रांती पेली या माणसाने. लोक म्हणले मराठी एकत्र येत नाही. लोक म्हणले मराठी एकत्र येत नाही. पाटील म्हणले एक दिवस आणल्याशिवाय राहणार नाही. आमच्या अण्णासाहेब पाटलानं बंड पुकारलं. इथल्या व्यवस्थेला खडबडून जागा केलं आणि विधान